ब्रेकनंतर एक अत्यंत महत्त्वाची बातमी अकोल्यामधून समोर येते। अकोला पातूर तालुक्यातील चिमुकलीचा अत्याचार प्रकरण मध्ये आता आणखी एक अपडेट समोर आली आहे। अखेर 60 वर्षीय नराधम आरोपी पोलिसांकडून गजाआड झालाय। पोलिसांनी सावरगावच्या जंगलातून या आरोपीला बेड्या ठोकल्यात। तर ही मोठी बातमी आता अकोल्यातून समोर येते आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी कुंदन जाधव यांच्याकडे। कुंदन, राज्यभरात अनेक घटना समोर आलेल्या आहेत आणि आता अकोल्यामध्ये देखील ही घटना समोर आली आहे। आरोपीला अटक झाली आहे, काय अधिकची माहिती? बरोबर आहे। राज्यभरात अशा प्रकारच्या मोठ्या घटना समोर येत आहेत। सोबतच अकोल्यातही 3 दिवसाआधी ही एक दुर्दैवी घटना समोर आली होती। 2-3 दिवसापासून हा आरोपी फरार होता। 10 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हा आरोपी फरार झाला होता आणि पोलिसांनी 3 दिवसापासून अथक प्रयत्न करून त्याचा शोध सुरू केला होता। परंतु अखेर आज हा जगराम आडे नावाचा जो आरोपी आहे हा त्या जंगलात सापडला आहे। 3 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर आता पोलिसांना खऱ्या अर्थानं या ठिकाणी यश आलंय आणि त्याला बेड्या ठोकून आता त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। निश्चितच कुंदन, दिलेल्या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद।